ते पण इथं बघितल्यावर लक्षात येतं की जी इथलं यांचं जे डिश डिपार्टमेंट असतं गव्हर्नमेंटचं औद्योगिक सुरक्षा करणारं, कुठंच काही दिसत नाही, ताबडतोब क्लिअर होतं. कारण हा जो एरिया जर बघितला अशा रेसिडेन्शियल दाटीवाटीच्या एरियामध्ये विषारी केमिकल्स असणाऱ्या फॅक्टरीज चालणं हाच मोठा क्राईम आहे. आणि इथे भले 10 कामगार असेल, प्रत्येक कामगाराच्या ठिकाणी रिॲक्टर जिथं आहे तिथं टेक्निकल माणूस असलाच पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे. इथं कोणताही टेक्निकल माणूस दिसत नाही. कारण रिॲक्टर हँडल करणं काही साध्या कामगाराचं काम नाही, तो करूच शकत नाही. त्याचं काही ड्युटी पण नाही, तो करू पण शकत नाही. त्याच्यावरती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. कारण रिॲक्टरचा स्फोट जेव्हा होतो जेव्हा टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या केमिकलचं प्रमाण जे आवश्यक आहे ते अव्यस्त होतं, त्यावेळेस रिॲक्टरचा स्फोट होत असतो. आणि म्हणून अशा ठिकाणी हा स्फोट झाला. याला जबाबदार पूर्णपणे इथले फॅक्टरीचं मॅनेजमेंट आहे आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचं दुर्लक्ष या विभागाकडे हे आहे. हा झाला एक भाग. दुसरा भाग, माझ्या माहितीप्रमाणे 2.5 वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती. या भागात अशा पद्धतीनं जवळपास 450 फॅक्टरीज आहे. त्यातल्या 5 फॅक्टरी ज्या विषारी केमिकलच्या आहेत या इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे. काल ऐकलं काही जण, काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले, त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथ आहोत. परंतु हा निर्णय 2 वर्षापूर्वी झाला. हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊलही पुढं उचललं गेलेलं नाही. या ऍक्सिडेंटची वाट बघत होते का? एवढ्या 7-8 जणांचा बळीची वाट आपण बघत होतो. कारण हा ऍक्सिडेंट या इंडस्ट्रियल एरियातला पहिला नाही. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 2016-17 पासून 5वा-6वा हा ऍक्सिडेंट आहे. अनेक लोकांचे बळी जातात आणि याला सर्वस्वी जसं इथली ही फॅक्टरीचे मालक जशी जबाबदारी, तसं इथले उद्योग विभाग जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे आणि सरकार सुद्धा जबाबदार आहे. मी तेच सांगतो की उद्धवजी ठाकरे त्याच्यानंतर उद्धवजींनी या भागात बैठक घेतलेली होती, पूर्ण उद्योजकांची, या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्टची. आणि स्पेसिफिक सगळा इंडस्ट्रियल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे, परंतु ज्या 5 कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे, इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं. दुर्दैवानं आमचं सरकार गेलं. आताच एक गद्दारांचं सरकार आलं. या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही. मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं. अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सपोर्ट करण्याचं काम हे सरकार करतं, अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे. गुन्हा तर दाखल झाला असेल, नाहीतर होईल. सदोष मनुष्यवधाचा दाखल करावा लागेल, फॅक्टरीच्या मॅनेजमेंटला कारवाई करावी लागेल, अटक करावं लागेल, औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल, कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल. एवढ्या चौकशा याच्या कार्यक्षेत्रात येतात. याच्यात फक्त पर्यावरण विभागाचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे. या सगळ्या विभागाला इथं मला असं वाटतं सगळ्या विभागाची चौकशी करावी लागेल आणि सरकारला ही चौकशी करायला आम्ही भाग पाडू. 100% उचलणार. कारण एवढ्या जणांचा बळी गेला, हा मुद्दा 100% उचलला जाणार. सरकारला याचा जबाब विचारला जाणार. MIDC परिसरामध्ये आपण पाहिलं स्वतंत्र यंत्रणा नाहीयेत आणि पालिकेचे मागवले जातात, तेही येण्यासाठी वेळ लागतो. हे बघ, खरं तर ही जबाबदारी या MIDCची आहे. हा अधिकृत MIDCचा परिसर आहे. पालिकेची सेकंडरी जबाबदारी इथे, फर्स्ट जबाबदारी काही पालिकेची नसते. ठीक आहे, पालिका काम करत असते, सगळीकडच्याच पालिका अशा पद्धतीने काम करत असते, पण पहिली जबाबदारी या भागाच्या MIDCची असते. स्वतःच्या भागाची, स्वतःच्या एरियातल्या सगळ्या फॅक्टरीचं संरक्षण करणं, फायर असेल, अन्य इक्विपमेंट असेल, ही जबाबदारी MIDCचीच असते. बिलकुल करायला भाग पडू. कारण अधिकारी सुद्धा, कारण औद्योगिक सुरक्षा विभागाने दर महिन्याला इथं पाहणी केली पाहिजे, तपासणी केली पाहिजे, रिपोर्ट सादर केले पाहिजे. परंतु जो डिश डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचा, इंडस्ट्रियल सिक्युरिटी, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल सिक्युरिटी, हा जो महाराष्ट्र सरकारचा विभाग आहे कामगार खात्याच्या, हा नुसता कागदावरचा विभाग आहे. यांना फॅक्टरीचे लोक गेटच्या आतमध्ये सुद्धा येऊ देत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. मला वाटतं एक तर ते खातं मजबूत केलं पाहिजे किंवा ते खातच नसलं पाहिजे. दोन्हीपैकी एक गोष्ट सरकारला करावं लागेल. प्रशासन फक्त तात्पुरती कारवाई करते, पुढे काही करत नाहीये. त्यामुळे आपण विरोधी पक्षनेते आहात, हा आवाज आपण विधान परिषदेत उठवणार आहे का आणि ठोस कारवाई याच्यावर होईल का? हे पण मागच्या वर्षभरात मी सांगतो, जिंदालच्या कंपनी नाशिकला स्फोट झालेला, बोईसरला स्फोट झालेला, त्याच्यानंतर रायगडमध्ये स्फोट झालेला, इथं स्फोट झालेला, संभाजीनगरला स्फोट झाला, नागपूरला झालेला. हे सगळे स्फोट मेजॉरिटीनं रिॲक्टरचे स्फोट आहे. आपल्याला मी एक आपल्या नजरेत आणू शकतो, बॉयलरच्या विषयी धोरण आहे,
रिॲक्टरच्या विषयीचं कोणतंच धोरण नाही. आम्ही वारंवार ही मागणी केली की रिॲक्टर विषयीचं धोरण असावं. कारण अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज काय करतात, मोठ्या फॅक्टरीनं विकलेलं डिसमेंटल केलेले रिॲक्टर्स अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज वापरत असतात. ते चूक आहे. आणि म्हणून वारंवार माझी तरी मागणी राहिली की रिॲक्टर विषयी जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे तसं रिॲक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता आहे. हे रिॲक्टर का फुटतात? कारण हे जुने, हे महागडे असतात रिॲक्टर. छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं. मग मोठ्या कंपनीनं डिसमेंटल केलेले, फेकून दिलेले अशा पद्धतीने रिॲक्टर ह्या कंपन्या वापरतात आणि त्याच्यामुळे स्फोट होतात. साहेब, सुभाष